तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय ही 5 ट्रेलर शेणखताचा एक डेपो मी मारला आहे. हे समोर जे रान दिसतंय हे 50 गुंठ रान आहे आणि ह्या 50 गुंठ्यामध्ये आपण लावणार आहे टमाटा. आणि ह्या टमाट्यासाठीच आपण हे 5 ट्रेलर शेणखत मागवलं आहे. प्रत्येकी 10 गुंठ्यासाठी 1 ट्रेलर शेणखत मागवलं आहे. आता ह्या शेणखताची आपण ताकद वाढवणार आहे जवळजवळ 25 पट जास्त. त्यासाठी मी काय केलं तुम्हाला दाखवतो. ह्या शेणखताचा डेपो मारून मी असं मधी आळं तयार केलं आणि त्याच्यामध्ये 3 दिवस सलग पाणी सोडलं, जेणेकरून ते शेणखत पूर्णपणे आतनं भिजावं. आणि आता ही शेणखत वरनं भिजण्यासाठी स्प्रिंकलरसारखं असं तयार केलं आहे आणि पूर्ण शेणखत वरनं भिजवून घ्यायचं चाललं आहे. आता ह्या शेणखताची ताकद 25 ते 30 पट वाढवण्यासाठी मी काय काय करणार ते तुम्हाला सांगतो. मी ह्याच्यावर पहिल्यांदा तरी वेस्ट डिकम्पोजर सोडणार आहे. करताना मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि दुसऱ्यांदा मी सोडणार आहे त्याच्यावरती NPK कॉन्सर्टिया. तिसऱ्यांदा सोडणार आहे ट्रायकोडर्माची बुरशी आणि चौथ्यांदा सोडणार आहे मायकोरायझा बुरशी. तर तुम्हाला सांगायची गरज नाही की बाबा काय काय काम कसं कसं करतं. वेस्ट डिकम्पोजर काम करतं शेणखत कुजवायसाठी. कुठलाही सेंद्रिय पदार्थ कुजवायचं काम वेस्ट डिकम्पोजर करतं. दुसरं जे NPK कॉन्सर्टिया आहे ते आपल्या पिकासनी NPK मिळवून द्यायचं काम करतं. त्यामध्ये NPKची ॲझोटोबॅक्टर वगैरे सगळ्या बुरशी आपलं बॅक्टेरिया असतात. PSB, KSB, KMB ह्या सगळ्या बॅक्टेरिया असतात NPK कॉन्सर्टियामध्ये. आणि ट्रायकोडर्मा तुम्हाला माहीतच आहे, ही बुरशी खराब बुरशींना नष्ट करायचं काम करते, त्यासनं मारायचं काम करते आणि मुळांची ताकद वाढवते, पिकांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता वाढवते. मायकोरायझा पण बुरशी तशीच आहे. ती फॉस्फरस जमिनीतला उपलब्ध करून द्यायचं काम करते, पिकांची शक्ती वाढवते, रोग प्रतिकारक क्षमता वाढवते, अशी ती पण बुरशी काम करते. अशा प्रकारचं मी बॅक्टेरिया प्लस बुरशी तयार करणार आहे आणि ह्याच्यावरती टाकणार आहे. ह्याच्यामुळं काय होणार माहीत आहे का? ह्याच्यामुळं ह्या शेणखताची ताकद इतकी जास्त प्रचंड प्रमाणात वाढणार की त्याला लिमिट नाही. एक ट्रॉलीची ताकद जवळजवळ 5 ट्रॉल्याने एवढी ते 5 ट्रॉल्याने एवढी नाहीत 25 ट्रॉल्याने एवढी ते 30 ट्रॉल्याने एवढी वाढणार. काय जरी झालं तरी. कारण शेणखत म्हणजे काय असतं, शेणखत ते डायरेक्ट पीक घेत नाही ना. जे काय असतं ती जीवाश्मच पीक उचलतं. त्यामुळे जीवाणूची संख्या जास्तीत जास्त ह्या शेणखतामध्ये वाढणार आहे. त्याचबरोबर बुरशी पण चांगली बुरशी ट्रायकोडर्मा, मायकोरायझासारख्या बुरशी ह्याच्यामध्ये वाढणार आहे. त्यामुळे ह्या शेणखताची ताकद एका ट्रॉलीची 25 ट्रेलर होणार आहे. म्हणजे जवळजवळ 5 ट्रॉल्यांची ताकद 125 ट्रॉलींपर्यंत जाऊन पोचणार आहे 100%. आणि ह्याच्यावर आता ज्यावेळेला ही शेणखत सगळं भिजल त्यावेळेला मी काय करणार माहीत आहे का? ह्याच्यावर असं शेडनेट टाकणार. जी काय मी करणार आहे त्याची पूर्णपणे प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण इथं 4 बॅरेल तयार करायचं आहे ती. आणि पहिल्या दिवशी वेस्ट डिकम्पोजर टाकणार, 1 दिवस गॅप टाकून परत ही टाकणार NPK कॉन्सर्टिया टाकणार, तिसऱ्यांदा ट्रायकोडर्मा टाकणार, चौथ्यांदा मायकोरायझा टाकणार आणि परत आणखी ती डेव्हलप करणार. मी असं नाही की बाबा टाकलं त्यातच एक 10 लिटर ठेवून परत ती 200 लिटर तयार करणार, परत 200 लिटर तयार करणार. त्याच क्रमाने मी टाकत राहणार तोपर्यंत टाकत राहणार जोपर्यंत ही मी शेणखत जमिनीमध्ये नेऊन टाकत नाही, आपल्या टमाट्याला टाकत नाही. आणि एकदा का टमाट्याला टाकलं की मग पुन्हा ड्रिपमधनं ती सगळं प्रोसेस मी डबल तयार करणार. तुम्हाला दाखवणार मी ह्याच्यामध्ये कशी गांडूळं तयार होत्यात, कसं काय होतं आहे, सगळं दाखवणार. ही पूर्ण जी शेणखत आता हे हिरवं दिसतं आहे, हे जे तुम्हाला दिसतं आहे तुम्हाला दाखवतो 1 सेकंद. हे पूर्णपणे असं वाळकं दिसतं आहे नॉर्मल. आतमध्ये वल्लं झालं आहे कारण की आपण पाणी आतनं सोडलं होतं त्यामुळे आतमधनं वल्लं झालं. पण हे आत्ताच्या बाहेरच्या बाजूनं हिरवं दिसतं आहे. कुठं नॉर्मल काळं दिसतं नाही तर बाकी सगळं कच्चंच आहे. तर ते सगळं काळं किट पडणार आणि गांडूळ खतावाने भुसभुशीत होणार, भुरभुरीत होणार. हे सगळे प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह. त्यामुळं नक्की तुम्ही बघा आणि इथवर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.